यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते। गोव्यात चेंगराचेंगरी झालेली आणि यात 7 जणांचा मृत्यू झालाय। देवी लयराई यात्रेदरम्यान ही दुर्घटना घडली आहे। चेंगराचेंगरीत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय तर 23 जण जखमी झालेले आहेत। गोव्यातली ही घटना आहे। चेंगराचेंगरी घडली आहे। लयराई यात्रेदरम्यान ही चेंगराचेंगरी झाली। मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आणि त्यावेळेला चेंगराचेंगरी झाली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून। शिवाजी, काय अपडेट्स आहेत? आता काय परिस्थिती आहे तिथली? सुवर्णा, सध्या गोव्याचे मुख्यमंत्री घटनास्थळावरती पोहोचलेले आहेत। गोव्यात गेल्या 2-3 दिवसापासून लयराई देवी ही खूप प्रसिद्ध यात्रा आहे आणि इथे देशभरातून अनेक लोक इथे उपस्थित असतात आणि याच दरम्यान एक विशेष स्नान करण्यासाठी लोकांची गर्दी प्रचंड झाली होती आणि याच दरम्यान एक चेंगराचेंगरीची घटना घडली आणि या दरम्यान यात 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि 23च्या वर अनेक जखमींचा आकडा हा जास्त असू शकतो अशी माहिती मिळते। पूर्ण घटनेच्या स्थळी मुख्यमंत्री पोहोचून आढावा घेत आहेत, परंतु ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। ठीक, धन्यवाद शिवाजी संपूर्ण माहितीसाठी। तर गोव्यामध्ये देवी लयराई यात्रेदरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे। चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झालाय। मुख्यमंत्री प्रमोद सावंत या ठिकाणी पोहोचले आहेत। गोव्यातल्या चेंगराचेंगरीमध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय। जखमींचा आकडा सध्या तरी 23 सांगण्यात येतोय, मात्र हा आकडा जास्त असू शकतो। ही प्राथमिक माहिती आहे की 7 जणांचा मृत्यू झाला आणि 23 जण जखमी झालेत। यात्रेदरम्यान मोठी गर्दी झाली होती आणि त्यामध्ये चेंगराचेंगरी होऊन 7 जणांचा मृत्यू झालाय। जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत आणि घटनास्थळी मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत, परिस्थितीचा आढावा घेत आहेत। अधिकृत आकडा अजून तरी जखमींचा आणि मृतांचा समोर आलेला नाही, मात्र सध्या तरी प्राथमिक माहितीनुसार 7 जणांचा मृत्यू झाला।